यात काही पैसे आहेत. 2 लाख रुपये होते. तुम्ही मोजून घ्यावं तर मी हातही लावलेला नाही. ते पैसे माझे नव्हतेच. मी परत केले नसते तरी मला फळलेच नसते ना. अगं तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. आभारी आहे एवढं म्हणलात तरी चालेल. शंकर, काय झालं? कसा एवढा विचार करतोस? मीता, चांगली माणसं कायम चांगलीच असतात ना. कोणाबद्दल बोलतोयस तू? अगं ती मुलगी अश्विनी, किटीची मैत्रीण. हां, तिचं काय? तुला आठवतं सकाळी मी नामदेवला 2 लाख रुपये दिले होते. हो, त्याने ते हरवले, मग त्याला ते सापडले. ही सगळी चित्तथरारक कथा त्यांनी रंगवून मगाशीच सांगितली मला. या चित्तथरारक कथेत जी मुलगी होती ना जिने पैसे परत आणून दिले, ती अश्विनी होती. काय? अश्विनीच होती ती. तिला सापडले पैसे. त्या पिशवीमध्ये आपल्या ऑफिसचा नंबर लिहिलेली चिट होती. तिने ऑफिसमध्ये फोन केला, दिशाकडनं पत्ता घेतला आणि पैसे परत आणून दिले. ग्रेट ना? अगं खरंच ग्रेट. हल्ली देवाच्या दानपेटीतूनही चोऱ्या होतात. तिथे या मुलीने 2 लाख रुपये शांतपणे परत आणून दिले. शुभू, तुला सांगू, या मुलीशी आपला नक्कीच काहीतरी ऋणानुबंध आहे. जेव्हा जेव्हा काही महत्वाचं घडलंय ना, तेव्हा ती तिथे हजर होती. त्या दिवशी आपण आपल्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथून येताना ती आणि तिचा बॉयफ्रेंड आपल्याला भेटले होते रस्त्यावर. काय ग त्याचं नाव? समीर. पण तुला ऑफिसमध्ये बघून तिला शॉक बसला असेल ना? अगं आम्हाला दोघांनाही शॉक बसला. पण मीता, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तिला 2 लाख रुपयांचा मोह झाला नसेल का? ती काही फार श्रीमंत असावी असं वाटत तरी नाही. हो रे, तशी अगदीच मिडल क्लास फॅमिलीतली आहे. भावाकडे राहते आणि भाऊही कुठल्या तरी शाळेत वगैरे शिकवतो. हे स्पिरिट कुठनं येत असेल ग मीता? लांड्या लबाड्या करून बिझनेस करणाऱ्या श्रीमंत माणसांपेक्षा ही अश्विनी सारखी गरीब माणसं खरंच चांगली. ग्रेट. नक्कीच तिच्यावर खूप चांगले संस्कार झालेत. घरातली माणसं पण खूप छान आहेत. शुभू, तिच्यात ना एक प्रकारचा साधेपणा आहे, सहजपणा आहे. बोलता बोलता आपण मगापासून किती बोललो ग अश्विनी बद्दल. बघ, ह्यालाच मी ऋणानुबंध म्हणते. किटी तर आपल्या बाळाची आई होणारच आहे, पण किटीच्या निमित्ताने देवानी आपली अश्विनीशी गाठ बांधली आणि ती गाठ दिवसेंदिवस घट्ट होती. तुला खरं तर पहिल्या दिवशी अश्विनीच आवडली होती. पहिल्या दिवशी नाही शुभू, अगदी पहिल्यांदा जेव्हा ती चुकून वॉर्डमध्ये आली होती बघ. तेव्हापासून ती मला आवडली. आजही मला असंच वाटतं की अश्विनी सारख्या एखादीची किंवा अश्विनीची स्कूस आपल्या बाळाला मिळाली तर. मीता, याबद्दल विचार करण्यात काय अर्थ आहे? आणि तसंही अश्विनी सारखी मुलगी सरोगेशनसाठी तयार होणं शक्यच नाही. खरंय.
तरी पण मग ती प्रत्येक वळणावर आपल्या समोर काय येते? चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे का विसावे मन इथे नात्यांचे असे पसारे बंधकालचे जिथे बंधन झाले गुंतण्याचा हाच छंद अनुबंध हा अनुबंध हा अनुबंध हा योगायोग आहे की संकेत? कुठे गेलास रे? कुठेस तू? मी सगळीकडे असतो असं म्हणतात. अख्खं घर खाली आणलं तरीही सापडत नाहीये. कणोबा कुठेस रे बाबा? तुंदीर तनू अगड बंबा कुठे लपून बसलायस रे बाबा? सापड. रागावलास ना माझ्यावर? नाही पण तू करेक्ट आहेस. मी खरंच मूर्खासारखे वागले. मम्माचा राग तुझ्यावर काढला आणि तुला नजरेआड केलं. पण बाप्पा मी तरी काय करू सांग ना? त्यावेळी इतका राग आला होता ना मला आईचा. मला म्हणाली तू मुलगी आहेस, एका मुलीसारखंच वाग. कितीही धाडस केलंस ना तरी पण पुरुषाचा आधार हा लागतोच आयुष्यात. बाप्पा मी कसं सहन करू हे? तुला माहितीये ना बाप्पा, मी आतापर्यंत जे काही केलं ते एकटीनं केलं. कुणाचाही आदर घेतला नाही. फक्त तुझा आशीर्वाद हवा असायचा. आई बाबा नसले तरी चालेल, पण तू पाठीशी असायला हवा होतास. पप्पा तुझ्यासमोर उभं राहण्याची लायकी नाहीये माझी. इतके दिवसात तुला शोधलं नाही, कधी वळून नमस्कार केला नाही, कधी चार फुलं सुद्धा वाहिली नाही. म्हणून आज नाक मुठीत धरून आले. पप्पा आतापर्यंत तू सगळं सुरळीत पार पाडलंस. आता इथून पुढे सुद्धा सगळं नीट होत आहेत.
बाप्पा ते मागणं नवस वगैरे असं नाही बोलता येत रे मला. म्हणजे तू माझं काम कर, मग मी तुला 21 मोदकांचा नैवेद्य देईन. असं माणसाने माणसाला सांगायचं असतं रे, देवाला नाही काही. तू सगळ्यांच्या मनातलं ओळखतोस. माझं काम सुरळीतपणे पार पाडू दे. पूर्ण श्रद्धेने तुझ्या पायावर डोकं ठेवेन. सगळं सुरळीत पार पाडू दे. आय एम परफेक्टली ऑल राईट. काही होत नाही आहे मला. किती आता माझं सगळं सुख तुझ्या याच हातात आहे. सध्या तर ते माझ्या पोटात आहे. सगळं काही नीट झालं की मी याच हाताने ते तुमच्या हातात देईन. सगळं काही व्यवस्थित होईल. तू काळजी घेतलीस ना तर सगळं काही नीट होईल. मीराने काही औषधं सांगितलीत आणायची आहेत ती? हो, ते तुमच्याबरोबर एक गृहस्थ होते ना, असे सावळेचे, त्यांच्याकडे मी प्रिस्क्रिप्शन दिलंय. नामदेव, एक मिनिट मी त्याला फोन करते. हां, हॅलो नामदेव, मी बोलते. हां, कुठून आणतोयस औषधं? नाही पक्क बिल आण. नाही, महत्त्वाची औषधं आहेत ना, बिल असलेलं बरं. पैसे आहेत? हां, अच्छा, ती औषधं आणलीस ना की मीराला एकदा दाखव. हां, ठेवते फोन. मीरा खूप बिझी आहे ना आज. कुणीतरी प्रेग्नंट बाई, तिचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. डॉक्टर खूप टेन्शनमध्ये होते. हो ना. देवा सुखरूप सोडव बाबा तिला. छान बाळ होऊ देत तिला. तुमच्या ओळखीच्या होत्या का त्या? नाही, पण प्रेग्नंट बाई आहे ना, तिची सुखरूप सुटका व्हायला हवी. खूप त्रास होत असेल ना डिलिव्हरीच्या वेळेस? हो, म्हणतात तरी तसं. मला काय माहिती. पण तू काळजी करू नकोस. पेनलेस डिलिव्हरीची सोय आहे इथे. तुला कसलाही त्रास होऊन देणार नाही आम्ही. तू काळजी घे म्हणजे झालं. हो, मीराने सांगितलंच असेल तुला, पण वेळच्या वेळी औषधं घे. उगाच धावपळ दगदग करू नकोस. हे थोडे दिवसच तुला सांभाळायचंय. मग तू येणारच आहेस घरी राहायला. पहिल्या सोनोग्राफी नंतर तसंच ठरलंय ना आपलं. आणि एकदा का तू घरी राहायला आलीस ना की मग काळजीच मिटली. सतत माझ्या डोळ्यासमोर असशील. मा घरी असतील, मीराही हाकेच्या अंतरावर असेल. मी तर 24 तासासाठी नर्स मागवून घेणार आहे तिच्याकडून. सो नाईस ऑफ यू. तू इतकं केलंस माझ्यासाठी, मग मी तुझ्यासाठी एवढं करायला नको? खरं तर हे सगळं मी माझ्या सुखासाठी करते ना. आणि हां, उगाच उष्ण काही खाऊ नकोस. हां, म्हणजे उगाच काहीतरी भलतं होईल. ते रस्त्यावरचे वडापाव भेळ वगैरे खाणं बंद कर. हां, नाही, रोहन पण म्हणालाय मला तसंच. अगं रोहन येणार होता ना? हो, येणार आहे ना, ऑन दी वे. मलाही भेटायचंय त्याला. आणि काही जणी स्लिम राहण्यासाठी लिफ्टचा वापर करत नाहीत. हं, पण मी लिफ्टने कधीच जात नाही. पण आता जा. उगाच जीवाला घोर नको लावूस बाई माझ्या. जाशील ना? किती आणखीन एक करशील? काय? रोज शहाळ्याचं पाणी पिशील? शहाळं म्हणजे
नारियल पाणी. आपण शहाळं म्हणतो त्याला. त्यांनी खूप थंडावा राहतो शरीरात. उगाच उष्णता वाढत नाही. रोज प्यायचं? हो, नाहीतर एक करू का, मी नामदेवला सांगते, तुमच्या घराजवळ एखाद शहाळावाला नक्की असणार, त्याला सांगते रोज सकाळी तुझ्यासाठी एक शहाळा आणून द्यायला. नाही, एवढं काही करायची गरज नाही, जमेल मला. काही नाही ग, त्यांनी शरीरात थंडावा राहतो आणि बाळसुद्धा गोरपान होतं असं म्हणतात. किटी, ये रोहन. मी ओळख करून देते. या नमिता प्रधान आणि हा माझा रोहन. हाय मॅम. हॅलो रोहन, कसा आहेस? आय एम फाईन, थँक्यू. किटीला न्यायला आलायस ना? खरं तर मला थोडं आधीच यायचं होतं, पण ऑफिसमध्ये खूप काम होतं, म्हणून म्हटलं पिकअप करायला जावं. छान झालं. खरं तर मला तुला थँक्स म्हणायचं होतं. रोहनला थँक्स? कशासाठी? तुला सरोगेट मदर होण्यासाठी परवानगी दिली ना त्याबद्दल. परवानगी देणारे साहेब, बोला आता. खरं तर सुरुवातीला मीच कन्फ्यूज होतो, हिनेच मला कन्व्हिन्स केलं. हिलाच थँक्स म्हणा. रोज सकाळी उठून जरी मी हिला थँक्स म्हटलं ना तरी पुरे पडणार नाही. इतकं केलंय हिने माझ्यासाठी. काहीतरीच काय. निघू आम्ही आता? हो, तुला नामदेवने दिलेली औषधं पण द्यायची आहेत ना, आणि जाता जाता मीराला व्हिजिटवर बाय पण म्हणून जाऊया. चल. आशू, आशू, ओ आशापूर्णा देवी, कुठे अंतर्धान पावलाय? काय रे, का ओरडतोस? आशापूर्ण देवी कसली, अन्नपूर्ण देवी झाली तुझी. काय चाललंय? फोडणीची भाजणी करते, नाहीतर मी घरी गेल्यानंतर तू भुकेने तडफडत बसणार, माहितीये मला. इकडे ना. काय? कसं असतं भाजणीचं पीठ चवीला? मस्त असतं का रे? मला पण चव बघू दे ना जरा. ए, काय करतोस? अगं तोंडाला किती पीठ लागलंय. ही काय पद्धत आहे सांगायची, पीठ पूस म्हणून? मवाली कुठला? हा, काय होणार आहे काय कळत नाहीये. नुसतं जवळ आलं तर मी मावाली काय, असंच ना आता? मग काय, लग्नाआधी असं सगळं मवाली लोकच करतात. बरं बाई, चुकलो, सॉरी. ठीक आहे. काय रे, तुझा एकेकाळचा बेस्ट फ्रेंड कुठे? रोहन. बेस्ट फ्रेंड कसला तो? नाकाच्या शेंड्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाही. राग कसला ग? रोहननी खूप केलंय माझ्यासाठी. अगं पण हे सरोगेट मदर प्रकरण. अरे हो, आज 5 तारीख आहे ना. किटीला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. रोहन तिच्याच बरोबर गेलाय का? हो. काय झालं, असं का तुटकपणे बोलतोयस? अश्विनी, मला आश्चर्य वाटतं, तू हे सगळं कसं चालवून घेतलंस? मी कोण आहे चालवून घेणारी? हा किटीचा निर्णय होता, माझा काय संबंध? मैत्रीण आहे ना किटी तुझी, आणि कायम राहील. ती जे काय करते ते आपल्याला जरी पटत नसलं तरी ती ते डोळसपणे करते, आणि त्याचा आमच्या मैत्रीवर कधीच परिणाम नाही होणार. आशू, एखाद्याने जर डोळसपणे खून केला तर चालेल? नाही, खून केल्याने जीवन संपतं. किटी एक जीवन जन्माला घालणार आहे. खून सूड घेण्यासाठी केला जातो. किटी हे जे काय करते ते कोणाच्या तरी आनंदासाठी करते. पाठराखीणच झाली असतो आता किटीची. तुला नाही कळणार ते.